नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की उन्हाळ्याच्या कडक उन्हात शेळ्यांची काळजी कशी घ्यावी, शेळ्यांना उन्हाळ्यात कोणते आजार होऊ शकतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय करावेत आणि पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये कोणते लसीकरण करावे, या संदर्भातली माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि नवीन असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये कडक ऊन आणि वाढत्या तापमानाचा शेळ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि या काळात शेळ्यांना आजारापासून वाचण्यासाठी लसीकरण आणि योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, उन्हाळा संपण्यापूर्वी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल मे मार्चमध्ये महिन्यामध्ये प्रामुख्याने लसीकरण करणं खूप गरजेचं असतं. तर मग त्याच्यामध्ये कोणतं लसीकरण केलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये? तर मित्रांनो, घटसर्प म्हणजे HSC पावसाळ्याच्या सुरुवातीला हा आजार जास्त पसरतो, म्हणून मित्रांनो ही जी लस आहे ही आपल्याला उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना द्यायची आहे. मे महिन्यात याची लस टोचून घ्यावी, म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यात ही लस टोचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. दुसरा आजार आहे तो फऱ्या रोग BO. तर हा देखील जीवाणूजन्य आजार असल्यामुळे याचे लसीकरण पावसाळ्यापूर्वीच म्हणजे आपल्याला उन्हाळ्यातच करणं खूप गरजेचं ठरतं. म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर म्हणजेच आत्ता उन्हाळ्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये PPR जर तुमच्या शेळ्यांचे PPR जर लसीकरण केलं मित्रांनो, किंवा केलं नसेल तर ते कोणत्याही ऋतूमध्ये करता येतं, त्याचा काही विषय नाही. PPR ही लस तुम्ही कधीही पण घेऊ शकता, पण PPR ही मित्रांनो दर 3 वर्षांनी एकदा करावी लागते. तर मित्रांनो, आता दुसरा आहे तो लाळ्या खुरकूत. आता लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य आजारांपासून बचावासाठी याचे लसीकरण घेणं खूप गरजेचं आहे. शेळ्यांची प्रतिकारशक्ती वाढते. हे सगळं जर मित्रांनो आपण जर लसीकरण करून घेतलं तर त्याच्यापासून शेळ्यांची प्रतिकारशक्ती वाढते, त्यांना खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारचं अंगी लागतं आणि मित्रांनो शेळ्या आजारी पडत नाही आणि मृत्यूकीचं प्रमाण कमी होते आणि उपचारावर होणारा अनावश्यक खर्च आपला वाचतो. केवळ कशामुळं? जर ह्या लसी जर मित्रांनो आपण वेळेत घेतल्या तर शक्यतो ह्या सर्व लसी आपण उन्हाळ्यामध्येच घेणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये पुढील हे आजार होत असतात आणि ते आजार होऊ नये म्हणून मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खास शेळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, त्याच्यामुळे काय होतं, शेळ्यांचं वजन घटत नाही आणि उत्पादन क्षमता टिकून राहते शेळ्यांना दिवसातून. आता दुसरी गोष्ट, शेळ्यांची उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्यायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, काय करायचं, शेळ्यांना दिवसातून किमान 3 ते 4 वेळा स्वच्छ आणि थंड पाणी ठेवायचं आहे. म्हणजे स्वच्छ आणि चांगलं पाणी ठेवायचं आहे, ते पण मित्रांनो सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कचरा वगैरे जाऊ नये आणि मित्रांनो कचरा वगैरे जर साईडचा उडून त्या पाण्यामध्ये जर गेला तर मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा शेळ्यांना काही आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे शेळ्यांना दिवसातून कमीत कमी 2-3 वेळा स्वच्छ पाणी म्हणजे बदलून ठेवायचं आहे. आपलं कसं असतं मित्रांनो, आपण शेळ्यांकडं फारसं लक्ष देत नाही. एकदा एखाद्या टबमध्ये बादलीमध्ये घमेल्यामध्ये एकदा पाणी ठेवलं की संध्याकाळपर्यंत त्या पाण्याकडे आपण पाहत नाही. पण मित्रांनो काय होतं, त्याच्यामध्ये अनेक बाहेरची कुत्रे वगैरे येतात, त्याच्यामध्ये पाणी पितात किंवा बाकीचे कचरा वगैरे जाऊन त्या पाण्यामध्ये पडतो आणि मग ते पाणी दूषित होतं आणि मित्रांनो ते जर पाणी आपल्या शेळ्या जर पिल्या तर आजारी पडण्याचं खूप चान्स असतात. किंवा बाहेरचे कुत्रे काही पण घाण खाऊन येतात आणि ते पाणी मित्रांनो आपल्या इथे टबमध्ये बादलीमध्ये ठेवलेलं असेल त्याच्यामध्ये येऊन पितात आणि पिल्याच्या नंतर मित्रांनो मग तेच बाहेरचे जो आजार आहे तोच आजार आपल्या शेळ्यांना होऊ शकतो. काय होतं, बाहेर कुणाचं जनावर मेलेलं असलं कुठं कोणी फेकून देतं आणि तेच मित्रांनो आपले कुत्रे आजूबाजूचे खातात आणि खाऊन आपल्या फार्ममध्ये येतात, गोठ्यामध्ये येतात आणि पाणी वगैरे पितात. म्हणजे तिकडचा आजार तो पाण्यामार्फत कुत्रे आपल्या पाण्यात सोडतात आणि तो पाण्यात सुटल्यामुळे आपल्या तो शेळ्यांनासुद्धा तो आजार होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे पाणी स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ पाणी जर शेळ्यांना आपल्या जर ठेवलं तर मित्रांनो 100% तुमचं या आजारापासून संरक्षण होणार आहे. पाण्याच्या टाक्या सावलीत असाव्यात, जेणेकरून पाणी गरम होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची मित्रांनो. पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट किंवा मग गुळाचे पाणी दिल्यास शेळ्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण आहे, पाण्याचं प्रमाण हे टिकून राहतं. त्याच्यामुळे मित्रांनो शक्यतो गुळाचं पाणीसुद्धा शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये
देणं खूप गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यात दुपारी शक्यतो 12 ते 4 या वेळेत शेळ्यांना चारण्यासाठी बाहेर टाळावे. म्हणजे शक्यतो 12 वाजल्या किंवा 4 वाजायच्या आत, म्हणजे ह्या वेळेस काय होतं, भर उन्हाळा असतो आणि या उन्हामध्ये शेळ्या उन्हामध्ये चारायला जर आपल्या फिरिस्त असेल तर मित्रांनो चारायला नेऊ नये. कारण काय होतं, उन्हामुळं उष्णतेमुळे अनेक आजार शेळ्यांना होऊ शकतात, ताप वगैरे येऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं आहे, जर तुम्हाला शेळ्यांचं जर संगोपन चांगलं करायचं असेल, शेळ्या जर आजारी वगैरे पडून द्यायच्या नसतील, तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सकाळ 7 ते 8 वाजता शेळ्या सोडा आणि त्यांना 12 वाजेपर्यंत चारा. आणि 12 वाजता मित्रांनो त्या शेळ्या चारून झाल्याच्या नंतर आपल्या गोट फार्ममध्ये घेऊन या, त्यांना सावलीला घेऊन या, तिथं त्यांना स्वच्छ पाणी पाजा, जेणेकरून उन्हापासून त्यांना आजार होणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यामुळे शक्यतो 12 ते 3 म्हणजे हा भर उन्हाचा असतो आणि याच्यामध्ये आपल्या शेळ्यांना उन्हामध्ये नेऊ नये. अशी काळजी जर आपण घेतली तर कदाचित जे पुढे होणारे आजार आहे त्याच्यापासून आपल्याला नक्कीच सुट्टी मिळू शकते. बरं, सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा हिरवा चारा त्यांना खायला द्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे मित्रांनो, जर आपलं सकाळ जर चारा त्यांना खाऊ घातला तर दुपारच्या वेळेस त्या मस्तपैकी रोहंत वगैरे करू शकतात. त्याच्यामुळे सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा हा चारा द्यायचा, जेणेकरून उन्हामध्ये द्यायचा नाही. दुपारच्या वेळी वाळलेला चारा तुम्ही त्याच्यामध्ये मग कडवा कुट्टी देऊ शकता, तुरीचं भुसकट देऊ शकता. हा दुपारच्या पिरियडमध्ये तुम्ही त्यांना सुका चारा देऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या शेळ्या पाणी पण जास्त पितील आणि त्यांना त्याचा खूप फायदा होईल. दुसरी गोष्ट, शेळ्यांच्या आहारात खनिज मिश्रण म्हणजे त्याच्यामध्ये मिठाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शेळीच्या पिल्लांनी माती वगैरे खाऊ नये, त्याच्यामधून चाटणवीट असते, ती चाटणवीटसुद्धा गोठ्यामध्ये वेगळ्या ठिकाणी बांधणं ते सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता तो मेन आहे, तो म्हणजे आपला गोठ्याचा निवारा कसा असावा बघा. गोठ्याचे छप्पर पत्र्याचे असेल तर त्यावर गवत किंवा मग पालापाचोळा टाकावा, जेणेकरून गोठा गरम होणार नाही, त्याच्यातून उष्णता जास्त शेळ्यांना तापणार नाही याची काळजी घेण्यासाठी मित्रांनो, आपला जर पत्र्याचं शेड असेल तर त्याच्यावरती मग तुम्ही काही पण वाळलेला पाचोळा गबाळ टाकू शकता, जेणेकरून तुमचा गोठा हा थंडला होईल आणि गारवा त्याच्यामध्ये टिकून राहील. त्याच्यामुळे गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूने जाळी असावी आणि जेणे शक्य असल्यास जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फॉर्गर्स किंवा मग पंख्यांचा वापर करावा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोठ्यामध्ये शेळ्यांच्या काळजीसाठी पंखे वगैरे लावू शकता. गोठ्याभोवती सावलीसाठी मित्रांनो आजूबाजूला चांगली मोठाली सावलीची झाडे असावी, जेणेकरून गोठ्यापाशी थंड हवामान राहील याची काळजी घ्यावी. आणि मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. जर एखादी शेळी जास्त जोरात श्वास घेत असेल किंवा तोंडातून लाळ गळत असेल तर तिला त्वरित थंड ठिकाणी हलावे किंवा मग उन्हाळ्यात सुरू होण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने जंतनिर्मूलन करून घेणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. अशा पद्धतीने जर आपण आपल्या शेळ्यांची मित्रांनो काळजी जर घेतली तर हे जे पुढील आजार होणार आहेत ते आजार मित्रांनो आपल्या शेळ्यांना होणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी आपल्या शेळ्यांची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि मी सांगितलेल्या माहितीमध्ये जर काही चूक असेल तर याच्यामध्ये मलासुद्धा तुम्ही काही मार्गदर्शन कमेंटमध्ये करू शकता की याच्यामध्ये असा बदल करायला पाहिजे, याच्यामध्ये ही तुमची चूक झालेली आहे, अशा गोष्टी मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवून द्या. आणि जर मित्रांनो नक्कीच मी दुसऱ्या वेळेस ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून पुढचा व्हिडिओ खूप छान सुंदर माहितीचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या शेळ्यांची काळजी घेण्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल, खूप चांगली माहिती मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.